वैष्णवीच्या वडिलांनी वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोनं, 7.5 किलो चांदी आणि फॉर्च्युनर गाडी हुंडा म्हणून दिली होती. तरी देखील लग्नानंतर पैशासाठी वैष्णवीचा छळ केला जात होता. जमीन घेण्यासाठी माहेरून 2 कोटी रुपये घेऊन येण्यासाठी वैष्णवीला नेहमी टॉर्चर केलं जात होतं. आपला पती, सासू, सासरा, ननंद आणि दीर यांच्या हाणामारीला आणि त्रासाला कंटाळून शेवटी वैष्णवीने स्वतःला संपूर्णच टाकलं व विच्छेदन अहवालात वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. एवढी श्रीमंती असूनही वैष्णवीच्या सासरच्यांना पैशाचा मोह काय सुटला नाही आणि वैष्णवीला या मोहाचा बळी व्हावं लागलं. वैष्णवीच्या या उदाहरणावरून एक गोष्ट मात्र लक्षात येते की लग्न करताना मुलींनी मुलाची फक्त संपत्ती न पाहता मुलगा भले आता थोडा गरीब का असेना पण तो कर्तृत्ववान आणि संस्कारी आहे का हे मुलींनी नक्की पाहिलं पाहिजे. प्रेमविवाह करूनही वैष्णवीच्या नवऱ्यानेच वैष्णवीची साथ दिली नाही. एकीकडे पाकिस्तान विरोधात झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सोफिया कुरेशी आणि योमिका सिंग या 2 महिला चर्चेत असताना दुसरीकडे 23 वर्षाची वैष्णवी हुंडाबळीची शिकार होते. ही खरंच खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. वैष्णवीच्या या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करून नक्की सांगा.